नमस्कार. जर मी तुम्हाला विचारलं की हृदयासाठी सर्वात प्रभावी फळांपैकी एक कोणतं आहे, तर कदाचित अनेक लोक डाळिंबाचं नाव घेणार नाहीत. पण एक मनोरंजक गोष्ट म्हणजे पोमेग्रॅनेट म्हणजेच डाळिंबावर हार्ट हेल्थ संदर्भात भरपूर संशोधन झालं आहे. आणि यामागचं सर्वात मोठं कारण आहे इन्फ्लॅमेशन आणि ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस. कारण आज आपल्याला माहित आहे की हार्ट अटॅक ही फक्त कोलेस्ट्रॉलची समस्या नाही. खरी गोष्ट रक्तवाहिन्यांच्या आत होणाऱ्या इन्फ्लॅमेशन पासून सुरू होते. जेव्हा रक्तवाहिन्यांच्या आतील आवरणाचं नुकसान होऊ लागतं, इन्फ्लॅमेशन वाढू लागतं आणि कोलेस्ट्रॉल तिथे साचू लागतो, तेव्हा हळूहळू प्लाक तयार होतो. हाच प्लाक पुढे जाऊन ब्लॉकेज आणि हार्ट अटॅकचे कारण बनू शकतो. आणि इथेच डाळिंब महत्वाचं ठरतं. डाळिंबामध्ये प्युनिक ॲलर्जिन्स आणि अँथोसायनिन्स नावाचे शक्तिशाली अँटीऑक्सिडंट्स असतात. या अँटीऑक्सिडंट्सचे प्रमाण इतके जास्त असते की काही अभ्यासांमध्ये डाळिंबाला ग्रीन टी आणि रेड वाईन पेक्षाही अधिक अँटीऑक्सिडंट रिच म्हटलं गेलं आहे. हे अँटीऑक्सिडंट्स शरीरातील ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी करण्यास मदत करतात. सोप्या भाषेत समजून घ्यायचं झालं तर दररोज प्रदूषण, ताणतणाव, अयोग्य आहार आणि वाढलेली ब्लड शुगर यामुळे शरीरामध्ये सूक्ष्म पातळीवर नुकसान होत असतं. यालाच ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस म्हणतात. आणि हा ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस रक्तवाहिन्यांना लवकर वृद्ध आणि कमकुवत बनवू लागतो. डाळिंबातील अँटीऑक्सिडंट्स ही प्रक्रिया मंदावण्यास मदत करू शकतात. आता रक्तवाहिन्यांबद्दल बोलूया. जोपर्यंत आर्टरीज निरोगी असतात तोपर्यंत हृदयही निरोगी राहतं. संशोधनामध्ये दिसून आलेलं आहे की पोमेग्रॅनेट रक्तवाहिन्यांच्या आतील आवरणाला म्हणजेच एंडोथेलियमला सपोर्ट करू शकतो. एंडोथेलियमला तुम्ही रक्तवाहिन्यांचं संरक्षणात्मक आवरण समजू शकता. जेव्हा हे आवरण निरोगी राहतं तेव्हा रक्तप्रवाह सुरळीत राहतो आणि रक्तवाहिन्या लवचिक राहतात. पण जेव्हा इन्फ्लॅमेशन आणि ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस वाढतो तेव्हा हे संरक्षणात्मक आवरण खराब होऊ लागतो आणि तिथूनच हृदयविकाराचा प्रवास सुरू होऊ लागतो. आता कोलेस्ट्रॉल बद्दल बोलूया. अनेक लोकांना वाटतं की डाळिंब कोलेस्ट्रॉल पूर्णपणे नष्ट करेल, पण असं नाही. पण काही अभ्यासांमध्ये असं आढळलेलं आहे की पोमेग्रॅनेट एलडीएल कोलेस्ट्रॉलचं ऑक्सिडेशन कमी करण्यास मदत करू शकतो. आणि विशेष म्हणजे ऑक्सिडाइज एलडीएल हेच ते स्वरूप आहे जे रक्तवाहिन्यांचं नुकसान आणि प्लाक तयार होण्याची प्रक्रिया वेगवान करतं. म्हणजे समस्या फक्त एलडीएल वाढवण्यात नाही, समस्या तेव्हा जास्त वाढते जेव्हा एलडीएल ऑक्सिडाइज होऊ लागतो. म्हणूनच अँटीऑक्सिडंट्स महत्वाचे असतात. आता डायबिटीज आणि हार्ट डिसीज यामधील संबंध समजून घेऊया. डायबिटीज असलेल्या रुग्णांमध्ये इन्फ्लॅमेशन आणि ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस दोन्ही जास्त प्रमाणात असतात. याच कारणामुळे त्याच्यामध्ये हार्ट अटॅकचा धोकाही वाढतो. डाळिंबामध्ये असलेले पॉलिफिनॉल्स आणि फायबर संपूर्ण मेटाबॉलिक हेल्थला सपोर्ट करतात, ज्याचा अप्रत्यक्ष फायदा हार्ट हेल्थसाठी होऊ शकतो. पण इथे लोक एक महत्त्वाची चूक करतात. ते पूर्ण डाळिंब खाण्याऐवजी पॅकेज पोमेग्रॅनेट ज्यूस पिण्यास सुरुवात करतात. समस्या अशी आहे की पॅकेज ज्युसेस मध्ये जवळजवळ फायबर नसतो आणि अनेकदा त्यात अतिरिक्त साखरही असते. हार्ट हेल्थसाठी पूर्ण डाळिंब खाणं नेहमीच अधिक चांगला पर्याय असतो. आयुर्वेदामध्ये देखील डाळिंबाला हृदय मानलं गेलं आहे, म्हणजेच हृदयासाठी हितकारक फळ. याचा अर्थ असा नाही की डाळिंब हृदयविकारावर उपचार आहे, पण ते हार्ट फ्रेंडली डाएटचा एक भाग नक्कीच असू शकतो. तर या व्हिडिओ मधला सर्वात महत्त्वाचा संदेश काय आहे? डाळिंबाची सर्वात मोठी ताकद त्यातील आयन नाही, त्यातील अँटीऑक्सिडंट्स आहेत. हे अँटीऑक्सिडंट्स इन्फ्लॅमेशन आणि ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी करण्यास मदत करू शकतात, रक्तवाहिन्यांना सपोर्ट करू शकतात आणि हार्ट हेल्थसाठी एक चांगली भर ठरू शकतात. पण लक्षात ठेवा, हार्ट अटॅक पासून संरक्षणासाठी फक्त एक फळ पुरेसं नसतं. ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवणं, डायबिटीज मॅनेजमेंट, नियमित व्यायाम, योग्य वजन आणि अँटी इन्फ्लॅमेटरी लाईफस्टाईल हेच दीर्घकालीन संरक्षण देतात. जर तुम्हाला हार्ट डिसीज, डायबिटीज, कोलेस्ट्रॉल किंवा इन्फ्लॅमेशन संदर्भात काही चिंता असेल तर योग्य तपासणीसाठी तुमच्या जवळच्या माधवा क्लिनिक किंवा हॉस्पिटलला नक्की भेट द्या. धन्यवाद.